या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अनुष्का अहिल्यासोबत बोलत असते आणि त्यानंतर अहिल्या तिला आदित्यकडे फोन द्यायला सांगते. आदित्यने फोन घेतल्यावर अहिल्या त्याला विचारते की तू ठीक आहेस ना? आणि त्यावर आदित्य सांगतो की हो आई, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. तर अहिल्या रागातच त्याला विचारते की आदित्य, मला खरं खरं सांग, जंगलात सगळ्यात आधी कोण गेलं होतं? आणि त्यावेळी आदित्य घाबरून म्हणतो की आई, सगळ्यात आधी जंगलात मीच गेलो होतो. आणि ते ऐकून अहिल्या चिडून म्हणते की आदित्य, तुला एवढं सुद्धा कळत नाही का रे? मी तिथे तुला जंगलात फिरायला पाठवलं होतं का? तो अवॉर्ड आपल्यासाठी किती महत्त्वाचा होता तुला माहीत नाही का? तुझ्या अशा वागण्यामुळे आता लोक आपल्याबद्दल काय बोलतील याचा तू थोडासुद्धा विचार करायला नको का? आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून आदित्यला वाईट वाटतं. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. तर अहिल्या म्हणत असते की आम्ही दोघेजण देवळात आहोत, आता तुम्ही पटकन तेथून निघा आणि सरळ देवळात या. त्यावर आदित्य हो म्हणतो. तितक्यात पारू त्याला म्हणते की देवी आईंसोबत मला सुद्धा बोलायचं आहे. त्यामुळे मग आदित्य पारूकडे फोन देतो. पण पारूचा आवाज ऐकून अहिल्या कॉल कट करते आणि त्यामुळे पारूला वाईट वाटतं. दुसरीकडे दामिनी हे सगळं काही ऐकत असते आणि मग ती धावतच अहिल्या आणि श्रीकांतजवळ येत म्हणते की ते दोघेजण अवॉर्डला गेलेच नाही, त्यांनी अख्खी रात्र जंगलात काढली. आता आपण लोकांना काय तोंड दाखवणार आहोत? मला तर माहितीच होतं ती पारू एक ना एक दिवस स्वतःचं तोंड काळं करणार आणि त्यासोबत आपल्या आदित्यचं सुद्धा. आणि त्यावेळी अहिल्या चिडूनच म्हणते की दामिनी, तुझ्या तोंडाला जरा आवर घाल, उगाच वाटेल ते बोलू नको. आपण घरात नाही तर बाहेर आहोत याची जाणीव ठेव. त्यामुळे ती गप्प बसते. तर श्रीकांत अहिल्याला म्हणत असतो की अहिल्या, तू चिडू नको आणि मला एक सांग की तू पारूसोबत का बोलली नाही? आणि त्यावर अहिल्या असं म्हणते की मला पारूकडून काहीतरी वेगळं जाणून घ्यायचं आहे आणि आता तिला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. आणि मग ती मारुतीला सुद्धा देवळामध्येच बोलावून घेते. तर दुसरीकडे तो नानू देवाशी बोलत असतो. तो म्हणत असतो की देवा, माझ्यासोबत आधी जे काही घडलं ते सगळं मी विसरून गेलो होतो ना, पण मग माझ्या आयुष्यात पार्वती आली आणि मग मला तिची सवय झाली, पण आता ती सुद्धा निघून जाणार, मग सांग मी कसा जगू? आणि त्याचं हे बोलणं सुरू असतानाच पारू त्या ठिकाणी येते. तर नानू पटकन तिला म्हणतो की पार्वती, मी शपथ घेऊन सांगतो की त्या दिवशी मी जंगलात तुझी खूप वेळ वाट बघितली. तुझ्यासाठी मी ही पिवळी फुलंसुद्धा घेऊन आलो होतो, बघ हवं तर. आणि मग तो ती सुकलेली फुलं पारूला दाखवतो. तर पारू त्या फुलांकडे बघून खूप खुश होते. तर नानू तिला म्हणत असतो की पार्वती, माफ कर, ही फुलं सुकून गेली आहेत, पण त्यांना अजूनही तसाच सुगंध असेल. आता तू परत जाणार आहेस ना, हवं तर ही फुलं तुझ्यासोबत घेऊन जा, यांना कायम सुगंध येत राहील, निदान माझी आठवण म्हणून तरी ही फुलं घेऊन जा. आणि नानूचं ते बोलणं ऐकून पारूचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर नानू तिला म्हणत असतो की पार्वती, आजच्या दिवस तू इथे थांबू शकतीस का? खरं तर आज काही स्पेशल दिवस नाही आहे, पण आज माझा वाढदिवस आहे. याआधी या दिवशी माझ्यासोबत कधीच कोणीच नसायचं, पण आता तू आली आहे ना, त्यामुळे असं वाटतं की आजचा दिवस तुझ्यासोबत सेलिब्रेट करावा. मात्र त्यावर पारू काहीच उत्तर देत नाही. तर नानू तिला म्हणत असतो की मी जन्माला आलो आणि माझी आई वारली. माझ्या बापाला असं वाटलं की मीच माझ्या आईला खाल्लं, त्यामुळे त्याने त्या दिवसापासून माझं तोंड बघायचंच बंद केलं. मला एकट्यालाच इथे राहायची सवय आहे, पण आता तू आलीस ना, त्यामुळे असं वाटतं की कोणीतरी आपल्यासोबत असावं. बघ, जमलं तर आजच्या दिवस इथेच थांब. मात्र पार्वती म्हणत असते की माझे मालक सर परत जाणार आहेत म्हटल्यावर मलासुद्धा परत जायलाच हवं ना. आणि त्यावर नानू रडतच हो म्हणतो. त्यानंतर आदित्य आणि अनुष्का जाण्यासाठी तयार होतात. पारूसुद्धा त्या ठिकाणी येते. नानूसुद्धा त्या ठिकाणीच असतो. आदित्य त्याचा निरोप घेऊन जाण्यासाठी निघतो, पण तितक्यात पारू म्हणते की आदित्य सर, आज नानूचा वाढदिवस आहे, त्यामुळे अनुष्का आणि आदित्य त्याला विश करतात आणि मग त्यानंतर ते तिघेजण तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र बाहेर गेल्यानंतर पारू आदित्यला म्हणते की आदित्य सर, मला असं वाटतं की आपण नानूचा वाढदिवस सेलिब्रेट करूनच इथून जाऊयात. तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येत म्हणते की काय झालं आदित्य, आपल्याला उशीर होतोय, आपण निघूयात पटकन. मात्र आदित्य म्हणतो की नाही अनुष्का, आता आपण नानूचा वाढदिवस सेलिब्रेट करूनच इथून निघणार आहोत. आणि त्यावर अनुष्का रागातच हो म्हणते. तर पारू खूप खुश होते आणि मग ते तिघेजण पुन्हा फार्म हाऊसकडे येतात आणि त्यांना येताना बघून नानू तर खूपच खुश होतो. पारू त्याला सांगते की तुझा वाढदिवस साजरा करूनच आम्ही इथून जाणार आहोत. त्यामुळे नानू तर आनंदाने उड्याच मारायला लागतो. त्यानंतर
त्यानंतर पारू त्याला सांगते की मी स्वतः तुझ्यासाठी केक बनवणार आहे. तर नानू म्हणतो की मग मी सुद्धा तुला मदत करतो. पण तितक्यात आदित्य म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, आज पारूला मी मदत करणार. आणि ते दोघेजण किचनमध्ये जातात. तर नानू आनंदात उड्या मारत असतो. त्यानंतर मग आदित्य आणि पारू केक बनवायला सुरुवात करतात. अनुष्कासुद्धा बाहेरून त्यांना बघत असते. पारू मैदा चाळत असते तर आदित्य मुद्दाम तो मैदा तिच्या नाकाला लावतो आणि मग पारूसुद्धा ते मैद्याचं पीठ आदित्यच्या गालाला लावते. आणि त्या दोघांचं असं वागणं बघून अनुष्का खूप चिडते आणि रागातच बाहेर जाते. दुसरीकडे नानू त्याच्या सायकलसोबत म्हणजेच सगुणासोबत बोलत असतो. तितक्यात मग अनुष्का त्या ठिकाणी येते. ती नानूला म्हणत असते की नानू, आज तुझा वाढदिवस आहे आणि आज पारू तुझा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे म्हटल्यावर तू खूप खुश असशील ना. आणि त्यावर नानू म्हणतो की हो अनुष्का मॅडम. तर अनुष्का त्याला सांगते की मला असं वाटतं की तू आज पारूला प्रपोज करून टाक. तुझा वाढदिवस आहे म्हटल्यावर ती तुला नाही म्हणणारच नाही. पण त्यावर नानू हसतच म्हणतो की ती मला हो कसं काय म्हणेल, कारण मला माहिती आहे तिचं आणि आदित्य सरांचं काहीतरी सुरू आहे. आणि ते ऐकून अनुष्का चिडून म्हणते की अरे असं काही नाही आहे. तर नानू म्हणत असतो की अनुष्का मॅडम, पारूच्या डोळ्यामध्ये मला आदित्य सरांबद्दल प्रेम दिसतं आणि आदित्य सरांच्या डोळ्यामध्ये सुद्धा तिच्याबद्दल खूप काळजी आहे. ती तुमच्याबद्दल मला कधीच दिसली नाही. आणि ते ऐकून अनुष्का खूप चिडते, पण तरीही ती स्माईल करत म्हणत असते की अरे नानू, असं खरंच काही नाही आहे, ते दोघेजण खूप चांगले मित्र आहेत. मात्र नानू म्हणत असतो की अनुष्का मॅडम, मला एक सांगा, जर ते फक्त मित्र असते तर आदित्य सर जंगलामध्ये तिच्या पाठोपाठ गेले असते का? मात्र अनुष्का त्याला पुन्हा पुन्हा सांगत असते की ते दोघेजण फक्त चांगले मित्र आहेत आणि पारूचं ना तुझ्यावरच प्रेम आहे. तू विचार कर, जर तिचं तुझ्यावर प्रेम नसतं तर ती तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी परत माघारी आली असती का? नाही ना. आणि जर तिचा तुझ्यावर विश्वास नसतं तर ती एकटी तुझ्यासोबत जंगलात जायला तरी तयार झाली असती का? नाही ना. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. तू फक्त पारूला प्रपोज कर, ती नक्की तुला होकार देईल. आणि तिच्या वडिलांनासुद्धा तू खूप आवडशील, हवं तर त्यांच्याशी मी बोलेल. आणि ते ऐकून नानू खुश होतो. त्यानंतर मग तो पारूला प्रपोज करण्यासाठी छान तयार होऊन येतो. एक गुलाबाचं फूलसुद्धा त्याने आणलेलं असतं. ते बघून अनुष्का तर खूपच खुश होते. तर दुसरीकडे पारू आणि आदित्यने वाढदिवस साजरा करण्याची सगळी तयारी केलेली असते. त्यानंतर नानू पारूला सोबत घेऊनच केक कट करतो आणि पहिला घास पारूलाच भरवतो. ते बघून आदित्यचा मात्र चेहराच पडतो. त्यानंतर मग अनुष्का तिच्याकडून आणि आदित्यकडून काही पैसे नानूला गिफ्ट म्हणून देते. आणि मग ती मुद्दाम पारूला विचारते की पारू, तू काय आणले नानूसाठी गिफ्ट? तर पारू म्हणत असते की मी काय देणार गिफ्ट? तर नानू म्हणतो की पारू, मी जे सांगेल ते तू मला देशील का? त्यावर पारू विचारते काय? तर नानू म्हणत असतो की पार्वती, मला ना इथे एकट्यालाच राहायची सवय होती, मात्र तू आली आणि मला तुझी सवय झाली. आता असं वाटते की संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबतच काढावं. तू माझ्यासोबत इथे राहशील का? मी खरंच तुला खूप आनंदात ठेवेल. हवं तर आपण रोज सायकलवरून जंगलात फिरायला जाऊ. मी तुझ्यासाठी रोज ती पिवळी फुलं घेऊन येईल. मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. तू फक्त माझ्यासोबत इथे राहा. आणि नानूचं ते प्रपोज ऐकून आदित्य तर खूपच चिडतो. तर पारूला सुद्धा धक्का बसतो आणि मग आदित्य लगेच नानूसोबत भांडायलाच जातो. तो म्हणत असतो की नानू, हे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? पारू आमच्यासोबत इथे आली होती म्हटल्यावर ती आमच्यासोबत परत येणार, ती इथे कशी राहील? आणि तो पारूला सुद्धा म्हणतो की पारू, तुला काही कळतंय की नाही? माणूस वाटेल ते बोलतोय आणि तू काही बोलणार नाहीयेस का त्याला? पण पारू फक्त खाली मान घालून उभी असते. तर अनुष्का म्हणत असते की आदित्य, अरे नानूला जे काही वाटतं ते तो फक्त बोलला ना, तू का एवढा चिडतोय? पण आदित्य काही ऐकायला तयारच नसतो. तो नानूला म्हणतो की आज फक्त तुझा वाढदिवस आहे म्हणून मी गप्प बसलोय, नाही तर. आणि तो तेथून निघून जातो. आणि आदित्याच्या अशा बोलण्यामुळे नानू खूप दुखावला जातो आणि तो सुद्धा रडतच तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.